साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी नेहमीच तोंड गोड करते, त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी केलेत तरी त्याचे फळ नेहमी गोडच असते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आगरे आणि आजच आम्ही कोकणामध्ये आलो आहे शिमग्यासाठी. सकाळी झालो. सकाळी आलो. सकाळी कुठे नाही तो मावशीला आणायला गेलो. मावशीला आणायला गेलेलो. कुठल्या नमस्कार. ग्रामदेवता प्रसन्न. ग्रामदेवीच्या पालखी सोहळा म्हणजे संपूर्ण गावाच्या जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा सण. आमच्या ग्रामदेवीच्या पालखीच्या सोहळ्याचे व महाप्रसाद आग्रहाचा नियम करू सप्रेम नमस्कार. ग्रामदेवत ही गावाची शान, भक्ती भावाचा ठेवा आणि आमचा मान. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावाची ग्रामदेवता विशापूर ग्रामदेवीची पालखी माऊली भव्य पालखी सोहळा अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे. हालू बाजा ढोल ताशा गजरात आणि गुलाल उधळीच्या निखाऱ्या या मिरवणुकीत आपण सहभागी व्हावे अशी इच्छा सोहळ्याच्या आपल्या गावातील प्रत्येक रहिवासी सामील व्हायलाच हवा ही आमची मनापासून इच्छा आहे. फाल्गुन महिना सुरू झाला की कोकणामध्ये लहान मुलांच्या होल्या आणि पंचमीच्या नंतर गावदेवीला सजवून घरोघरी पूजेला आणणारी शिमगा उत्सव पारंपरिक आपल्या गावामध्ये म्हणजे कोकणामध्ये मोठा उत्सव साजरा करतात. आणि त्या उत्सवामध्ये आमचे मुंबईकरी चाकरमणे असतील हे सगळे त्यांची ओढ कामधंदा सोडून गावाकडे लागते आणि ते गावाकडे येतात. आपल्या देवीला खांद्यावर घेऊन आपल्या घरी नेतात, पूजा करतात, नाचतात, खेळतात. महाप्रसाद एकत्र करून सगळे आपल्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र मिळून एकत्र आपल्या उत्सव मोठ्या साजरा करतात आणि सगळेच एकत्रित असेच राहावे असे त्या ग्रामदेवतेला विनंती करतो आणि तेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोमेश्वर देवाच्या नावानं आज बऱ्यापैकी सकाळपासून आपले कार्यक्रम जोरात चालू आहेत. आता मला वाटते आणखीन 1-2 तासानंतर आपली पालखीची भव्य अशी मिरवणूक आपल्या या वाडीतून निघेल. म्हणजे सानेवरती जाण्यासाठी सकाळी आपण जवळजवळ 9-9:30च्या आसपास पालखी आपण सानेतून आपल्या वाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दुपारचं महाप्रसादाचं जेवणसुद्धा चांगल्या प्रकारे झालेलं आहे. खास नवतरुण मंडळीसाठी एक संदेश आहे की आपण इकडे तिकडे भटकत राहण्यापेक्षा कधीतरी या वर्षानुवर्षे आपल्या या चालत आलेल्या रूढी परंपरा या जपण्यासाठी कधीतरी आपण गावाला वेळ द्या एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो आणि इथे थांबतो. जय महाराष्ट्र.
आमच्या म्हातारे अशा नाचत होत्या. मित्रांनो, आज तारीख आहे 7 मार्च 2026 आणि या दिवशी आमच्या वाडीवरती पालखी होती. आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या वाडीची घरं घेणार होते आणि आता तो वेळ समाप्त झाला आहे आणि आम्हाला आमची जी पालखी आहे परत सानेवरती घेऊन जायची आहे. आपण कोणी स्वर्ग बघितला नाही तरी देखील हा कोकणातील जणू की स्वर्गच आहे असं आम्ही मानतो आणि त्यासाठी मुंबईतून गावी येऊन आपण ते गाराणं घातलं जातं आणि त्या आनंदाने हा शिमगा महोत्सव आम्ही लुटत असतो. एक